नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आज मी तुमच्यासमोर एक अलौकिक कथा घेऊन आली आहे. त्या कथेबद्दल जास्त कोणाला माहिती नाही. ती कथा म्हणजे रंगपंचमीची. तुम्हाला माहीत आहे का मंडळी, या दिवशी खुद्द देवांनीही रंग खेळले होते. वृंदावनात कान्हा राधेला रंग लावायला धावतो. राधा लाजून पळते, पण शेवटी सगळ्या गोप-गोपिका एकत्र येऊन रंग उधळतात. त्या खेळाची सुरुवात आजही रंगपंचमीच्या दिवशी होते. प्रेमाचा, शरारतीचा आणि आनंदाचा. रंगपंचमी म्हणजे रंगांनी खेळण्याचा दिवस. होळीच्या दिवशी होलिका दहन होते आणि त्यानंतर 5व्या दिवशी लोक एकमेकांवर रंग उधळून आनंद साजरा करतात. हा सण लोकांना एकत्र आणतो. जात, धर्म, श्रीमंत, गरीब असा भेद न करता सर्वजण एकत्र रंग खेळतात. त्यामुळे समाजात एकता आणि मैत्री वाढते. हिंदू धर्मानुसार या दिवशी वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि आनंद, प्रेम व बंधुभाव वाढतो असे मानले जाते. रंग उधळणे म्हणजे जीवनात आनंद आणि सकारात्मकता पसरवणे. तर आपण अलौकिक अशी रंगपंचमीची कथा श्रवण करणार आहेत. पण मित्रांनो, कथा सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती. मित्रांनो, मी खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवत आहे. माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे, कृपया माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. हिमालयाच्या उंच, शांत आणि दिव्य पर्वतरांगांमध्ये एक गूढ शांतता पसरलेली होती. आकाश निळ्याशार होते. वाऱ्याची मंद झुळूक बर्फाच्छादित शिखरांना स्पर्श करून जात होती आणि त्या वातावरणात एक विलक्षण आध्यात्मिक ऊर्जा जाणवत होती. त्या पवित्र भूमीवर भगवान शिव गाढ तपश्चर्येत लीन झाले होते. त्यांचे शरीर पूर्णपणे स्थिर होते, डोळे मिटलेले होते आणि मन संपूर्ण विश्वापासून अलिप्त होऊन परम ध्यानात विलीन झाले होते. भगवान शिवांची ही तपश्चर्या इतकी गहन होती की त्यांच्या भोवतीचे संपूर्ण निसर्गही जणू स्थिर झाला होता. पक्ष्यांचे किलबिलणे मंद झाले होते, नद्यांचे पाणी शांतपणे वाहत होते आणि पर्वत जणू त्या महान तपस्व्याच्या ध्यानाचे रक्षण करत उभे होते. देव, ऋषी, सिद्ध आणि गंधर्व सर्वजण जाणून होते की भगवान शिवांचे ध्यान म्हणजे संपूर्ण सृष्टीसाठी एक महान शक्ती आहे. पण त्या काळात विश्वात एक मोठे संकट उभे राहिले होते. तारकासूर नावाचा एक प्रचंड शक्तिशाली असुर होता. त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवांकडून एक वरदान मिळवले होते. त्या वरदानानुसार त्याला फक्त भगवान शिवांच्या पुत्राकडूनच मृत्यू येऊ शकत होता. या वरदानामुळे तारकासूर अत्यंत गर्विष्ठ आणि क्रूर झाला. त्याने देवलोक, पृथ्वी आणि ऋषीमुनी यांना त्रास देणे सुरू केले. देवता त्याच्या अत्याचारांमुळे अत्यंत त्रस्त झाल्या होत्या. इंद्रदेव आणि इतर देवतांनी अनेकदा त्याच्याशी युद्ध केले, पण त्याचा पराभव कोणीच करू शकत नव्हते. तारकासुराच्या शक्तीसमोर सर्व देवता पराभूत होत होत्या. देवलोकात भय आणि निराशेचे वातावरण निर्माण झाले होते. एके दिवशी सर्व देवता एकत्र जमल्या. इंद्रदेव, अग्निदेव, वायुदेव, वरुणदेव आणि इतर सर्व देवतांनी ब्रह्मदेवांच्या समोर आपली व्यथा मांडली. त्यांनी सांगितले की तारकासुराच्या अत्याचारामुळे संपूर्ण विश्व असंतुलित होत आहे आणि जर लवकर काही उपाय केला नाही तर धर्माचा नाश होईल. ब्रह्मदेव शांतपणे सर्वांचे म्हणणे ऐकत होते. थोडा वेळ विचार केल्यानंतर त्यांनी सांगितले की तारकासुराला मारण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भगवान शिवांचा पुत्र जन्माला येणे. पण त्यावेळी भगवान शिव गाढ तपश्चर्येत लीन होते आणि जगातील कोणत्याही गोष्टीकडे त्यांचे लक्ष नव्हते. देवतांना समजले की भगवान शिवांचे ध्यान भंग करणे अत्यंत कठीण आहे, पण तरीही विश्वाच्या रक्षणासाठी काहीतरी करणे आवश्यक होते. तेव्हा देवतांच्या मनात एक योजना आली. त्यांनी प्रेम आणि आकर्षणाचा देव असलेल्या कामदेवाला बोलावले. कामदेव हा अत्यंत सुंदर आणि तेजस्वी देव होता. त्याच्या हातात फुलांचे धनुष्य आणि 5 फुलांचे बाण होते. त्याच्या बाणांमध्ये अशी अद्भुत शक्ती होती की ते कोणाच्याही मनात प्रेम आणि आकर्षण निर्माण करू शकत होते. कामदेवाची पत्नी रती अत्यंत सुंदर आणि सौम्य स्वभावाची होती. दोघेही प्रेम आणि सौंदर्याचे प्रतीक मानले जात होते. देवतांनी कामदेवाला विनंती केली की त्याने भगवान शिवांच्या ध्यानावर प्रेमाचा दाण सोडावा, जेणेकरून त्यांचे ध्यान भंग होईल आणि ते पार्वतीकडे आकर्षित होतील. हे ऐकून कामदेव थोडा घाबरला. त्याला माहिती होते की भगवान शिव अत्यंत क्रोधी देव आहेत आणि जर त्यांना राग आला तर परिणाम भयंकर होऊ शकतो. पण देवतांनी त्याला समजावले की हे कार्य संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आहे.
शेवटी कामदेवाने देवतांची विनंती मान्य केली. त्याने ठरवले की तो योग्य वेळ येताच भगवान शिवांच्या ध्यानावर प्रेमाचा बाण सोडेल. तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता. संपूर्ण निसर्गात वसंत ऋतूचे आगमन झाले होते. झाडांवर नवीन पालवी फुटली होती, फुले उमलली होती आणि वातावरणात सुगंध दरवळत होता. पक्षी आनंदाने गात होते आणि निसर्गात एक नवीन उत्साह दिसत होता. वसंत ऋतू हा प्रेमाचा आणि सौंदर्याचा काळ मानला जातो, त्यामुळे कामदेवाने हाच दिवस आपल्या कार्यासाठी निवडला. कामदेव आणि रती हिमालयाकडे निघाले. त्यांच्यासोबत वसंतदेवही होते. वसंतदेवाने संपूर्ण परिसराला फुलांनी आणि सुगंधाने भरून टाकले. वातावरणात एक अद्भुत मोहकता निर्माण झाली. पार्वती देवी त्यावेळी भगवान शिवांची सेवा करत होत्या. त्या रोज त्यांच्या ध्यानस्थ अवस्थेजवळ येऊन फुले अर्पण करत आणि भक्तिभावाने त्यांची पूजा करत. कामदेवानी एका झाडाच्या मागे लपून भगवान शिवांकडे पाहिले. त्यांनी शांतपणे आपल्या फुलांच्या धनुष्याला ताण दिला आणि प्रेमाचा एक बाण तयार केला. तो क्षण अत्यंत निर्णायक होता. देवता दूरवरून हे दृश्य पाहत होत्या आणि त्यांच्या मनात भीती आणि आशा दोन्ही होत्या. कामदेवाने लक्ष साधले आणि भगवान शिवांच्या दिशेने आपला बाण सोडला. फुलांचा तो बाण हवेतून वेगाने उडत गेला आणि भगवान शिवांच्या हृदयाला स्पर्श करून गेला. त्या क्षणी एक अद्भुत घटना घडली. भगवान शिवांच्या ध्यानात एक हलकीशी हालचाल झाली. त्यांच्या मनात एका क्षणासाठी प्रेमाची लहर निर्माण झाली आणि त्यांनी डोळे उघडले. पण पुढच्या क्षणी त्यांना समजले की कोणीतरी त्यांच्या तपश्चर्येचा भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. भगवान शिवांच्या कपाळावर क्रोधाची रेषा उमटली. त्यांच्या डोळ्यांमध्ये प्रचंड तेज प्रगट झाले. संपूर्ण विश्व त्या क्रोधाने थरथर कापू लागले. भगवान शिवांनी आपल्या दिव्य दृष्टीने आजूबाजूला पाहिले आणि त्यांना झाडाच्या मागे उभा असलेला कामदेव दिसला. त्या क्षणी भगवान शिवांचा क्रोध शिखरावर पोहोचला. त्यांनी आपल्या कपाळावरील तिसरा डोळा उघडला. त्या तिसऱ्या डोळ्यातून एक भयंकर अग्निज्वाळा प्रगट झाली. ती अग्नी इतकी प्रचंड होती की तिच्या तेजाने संपूर्ण आकाश उजळून गेले. ती अग्नी थेट कामदेवाच्या दिशेने गेले. क्षणाभरातच कामदेव त्या अग्नीत भस्म झाला. संपूर्ण देवलोक स्तब्ध झाला. देवतांच्या चेहऱ्यावर भीती आणि दुःख दिसू लागले. रतीने जेव्हा हे दृश्य पाहिले तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. ती रडत रडत भगवान शिवांच्या चरणांपाशी आली आणि विनंती करू लागली. तिने सांगितले की कामदेवाने हे कार्य स्वतःच्या स्वार्थासाठी केले नव्हते, तर देवतांच्या विनंतीवरून आणि संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी केले होते. रतीच्या दुःखाने आणि देवतांच्या प्रार्थनेने वातावरण करुणामय झाले. हीच ती घटना होती ज्यामुळे पुढे देवतांनी आनंदाने रंग उडवून उत्सव साजरा केला आणि त्या दिवशीचा उत्सव पुढे रंगपंचमी म्हणून प्रसिद्ध झाला. कामदेव भगवान शंकरांच्या तिसऱ्या डोळ्याच्या अग्नीने भस्म झाल्यानंतर संपूर्ण देवलोकात एक गहन शांतता पसरली. काही क्षणांपूर्वी जिथे वसंत ऋतूची आनंदमय लहर होती, फुलांचा सुगंध दरवळत होता आणि पक्ष्यांचे गाणे ऐकू येत होते, तिथे आता एक वेदनादायी स्तब्धता निर्माण झाली होती. देवता, ऋषी आणि गंधर्व या घटनेने भयभीत झाले होते. त्यांना कळत नव्हते की आता पुढे काय होणार. कामदेव ज्या ठिकाणी उभा होता तिथे आता फक्त राख उरली होती. त्या राखेकडे पाहून त्याची पत्नी रती दुःखाने व्याकुळ झाली. ती जोरजोराने रडू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रूंचा प्रवाह वाहत होता. तिचे हृदय तुटले होते. तिच्यासाठी कामदेव फक्त प्रेमाचा देव नव्हता, तर तिचा प्रिय पती होता, तिच्या जीवनाचा आधार होता. रती त्या राखेजवळ बसली आणि ती राख आपल्या हातात घेऊन विलाप करू लागली. तिच्या दुःखाने वातावरण भारावून गेले. देवता तिच्याकडे पाहत होत्या, पण कुणालाही तिला धीर देण्याचे शब्द सुचत नव्हते. काही वेळानंतर रती हळूहळू उठली आणि भगवान शंकरांच्या दिशेने चालू लागली. तिच्या मनात भीती होती, पण त्याहून मोठे तिचे दुःख होते. ती भगवान शंकरांच्या चरणांपाशी जाऊन नम्रपणे बसली आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहू लागली. ती अत्यंत नम्र स्वरात म्हणाली, महादेव, माझ्या पतीने जर काही अपराध केला असेल तर त्यासाठी मी आपल्याकडे क्षमा मागते. पण कृपया हे लक्षात घ्या की त्याने हे कार्य स्वतःच्या स्वार्थासाठी केले नव्हते, तर देवतांच्या विनंतीवरून आणि संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी केले होते. इंद्रदेव आणि इतर देवताही पुढे आले. त्यांनी भगवान शंकरांना नम्रपणे वंदन केले आणि सांगितले की कामदेवाने जे केले ते त्यांच्या आदेशावरून केले होते. जर त्याला शिक्षा द्यायची असेल तर ती त्यांनाही मिळायला हवी.
देवतांनी भगवान शंकरांना सांगितले की तारकासुराच्या अत्याचारामुळे संपूर्ण विश्व संकटात आहे. जर भगवान शिवांचा पुत्र जन्माला आला नाही तर त्या असुराचा नाश होणार नाही. भगवान शंकर शांतपणे सर्वांचे म्हणणे ऐकत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा क्रोध हळूहळू शांत होत होता. ते अंतर्मुख झाले. त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने संपूर्ण परिस्थितीचा विचार केला. त्यांना समजले की कामदेवाने केलेले कार्य खरोखरच विश्वाच्या कल्याणासाठी होते. थोडा वेळ शांततेनंतर भगवान शंकरांनी आपले डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावर आता क्रोध नव्हता, तर करुणा होती. ते रतीकडे पाहून म्हणाले, रती, तुझा पती कामदेव माझ्या क्रोधामुळे भस्म झाला आहे, पण त्याचा हेतू पवित्र होता, म्हणून मी तुला एक वरदान देतो. रती आशेने त्यांच्या शब्दांकडे लक्ष देऊ लागली. भगवान शंकर पुढे म्हणाले, कामदेव पुन्हा जन्म घेईल. तो अदृश्य रूपात जगात राहील. लोक त्याला पाहू शकणार नाहीत, पण त्याची शक्ती सर्वांच्या हृदयात कार्यरत राहील. प्रेम, आकर्षण आणि स्नेह या रूपात तो सदैव जगात उपस्थित राहील. त्याचे हे रूप अनंग म्हणून ओळखले जाईल. हे ऐकताच रतीच्या चेहऱ्यावर थोडासा आनंद उमटला. तिला आपल्या पतीच्या पुनरागमनाची आशा मिळाली. देवतांनाही मोठा दिलासा मिळाला. त्यांनी भगवान शंकरांचे आभार मानले. त्याचवेळी भगवान शंकरांची नजर पार्वती देवींकडे गेली. पार्वती देवी अनेक वर्षांपासून भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तप करत होत्या. त्यांची भक्ती आणि समर्पण अत्यंत पवित्र होते. कामदेवाच्या बाणामुळे जरी भगवान शिवांना क्रोध आला होता, तरी त्या घटनेने त्यांच्या मनात एक नवीन भावना जागृत झाली होती. त्यांनी पार्वतीच्या भक्तीची जाणीव केली. हळूहळू भगवान शिवांचे मन पार्वतीकडे आकर्षित होऊ लागले. त्यांनी तिच्या तपश्चर्येची परीक्षा घेण्याचे ठरवले. काही दिवसांनी भगवान शिवांनी एका साधूचे रूप धारण केले आणि पार्वतीच्या समोर प्रगट झाले. त्या साधूने पार्वतीला विचारले की ती इतकी कठोर तपश्चर्या का करत आहे. पार्वतीने नम्रपणे उत्तर दिले की ती भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तप करत आहे. त्या साधूने, जो प्रत्यक्षात भगवान शिव होते, शिवांच्या दोषांबद्दल बोलून पार्वतीला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण पार्वती आपल्या निश्चयावर ठाम राहिली. तिने सांगितले की भगवान शिव हेच तिचे सर्वस्व आहेत. पार्वतीची अढळ श्रद्धा पाहून भगवान शिव अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी आपले खरे रूप प्रगट केले. तेव्हा पार्वती आनंदाने नतमस्तक झाली. देवतांनीही आनंदाने जयघोष केला. यानंतर भगवान शिव आणि पार्वतीचा भव्य विवाह झाला. हा विवाह देव, ऋषी, गंधर्व आणि सर्व लोकांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला. नंतर भगवान शिव आणि पार्वती यांच्या पुत्राचा जन्म झाला. तो पुत्र म्हणजे कार्तिकेय. पुढे कार्तिकेयाने तारकासुराचा वध करून संपूर्ण विश्वाला त्या संकटातून मुक्त केले. कामदेवाच्या पुनरागमनाची आणि विश्वात प्रेमाच्या शक्तीच्या पुनर्स्थापनेची ही घटना देवतांसाठी अत्यंत आनंदाची होती. त्या आनंदाच्या प्रसंगी सर्व देवता एकत्र जमल्या. त्यांनी आनंदाने एकमेकांवर रंग उधळले. फुलांच्या पाकळ्या आकाशात उधळल्या गेल्या. वातावरण आनंदाने भरून गेले. हा उत्सव फाल्गुन महिन्यानंतर 5व्या दिवशी साजरा केला गेला, म्हणून त्या दिवसाला रंगपंचमी असे नाव पडले. देवतांनी त्या दिवशी आनंदाने रंग खेळले आणि संपूर्ण विश्वाला संदेश दिला की जीवनात प्रेम, आनंद आणि मैत्री यांचा विजय नेहमीच होतो. त्या दिवसापासून रंगपंचमीचा उत्सव देवतांच्या आनंदाची आठवण म्हणून साजरा केला जातो. लोक एकमेकांवर रंग उधळतात, आनंद व्यक्त करतात आणि जीवनातील कटुता विसरून प्रेम आणि मैत्रीचा उत्सव साजरा करतात. आजही भारतातील अनेक भागांमध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. लोकांचा विश्वास आहे की या दिवशी देवताही आकाशातून पृथ्वीवर येऊन रंगांचा आनंद घेतात आणि भक्तांना सुख, समृद्धी आणि आनंदाचा आशीर्वाद देतात. रंगपंचमी साजरी करण्यामागे आणखी एक कथा आहे. खूप वर्षांपूर्वी उत्तर भारतातील वृंदावन या सुंदर गावात श्रीकृष्ण आपल्या बालमित्रांसोबत राहत होते. वृंदावन हे अत्यंत रमणीय आणि शांत ठिकाण होते. गावाभोवती हिरवीगार झाडे, फुलांनी भरलेल्या बागा आणि वाहणारी नदी होती. त्या गावात भक्ती, प्रेम आणि आनंदाचे वातावरण असायचे. वृंदावनाच्या जवळून यमुना नदी शांतपणे वाहत होती. त्या नदीच्या काठी श्रीकृष्ण आपल्या मित्रांसोबत खेळत असत. कधी ते गायी चारायला जात, कधी नदीकाठी बसून बासरी वाजवत आणि कधी गोपींसोबत खेळत असत. त्यांच्या या खोड्यांमुळे सगळ्या गोपी कधी रागवात तर कधी त्यांच्या गोड स्वभावामुळे हसू लागायच्या. एके दिवशी श्रीकृष्ण दिवसभर खेळून घरी आले. ते थकलेले होते. त्यांनी आई यशोदा यांच्या मांडीवर डोके ठेवले. यशोदा माता प्रेमाने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या.
थोड्या वेळाने श्रीकृष्ण विचारत पडले. त्यांच्या मनात एक प्रश्न आला होता. त्यांनी आईकडे पाहिले आणि म्हणाले, आई, मला एक प्रश्न विचारायचा आहे. यशोदामाता हसून म्हणाल्या, बोल बाळा, तुला काय विचारायचे आहे? कृष्ण थोडे गंभीर होत म्हणाले, आई, मी इतका काळा का आहे आणि राधा इतकी गोरी का आहे? हा प्रश्न ऐकून यशोदामाता थोड्या वेळासाठी शांत झाल्या. त्यांना कृष्णाच्या निरागस प्रश्नावर खूप प्रेम वाटले. त्या हसल्या आणि प्रेमाने म्हणाल्या, कृष्णा, प्रत्येक माणूस वेगळा असतो. कुणी गोरा असतो, कुणी काळा असतो, पण त्याने काही फरक पडत नाही. खरे सौंदर्य मनात असते. पण कृष्ण अजूनही थोडे नाराज दिसत होते. ते म्हणाले, पण आई, राधा माझी चेष्टा करते. यावर यशोदामाता हसत म्हणाल्या, जर तुला वाटत असेल की राधा खूप गोरी आहे, तर तू तिच्या गालावर रंग लाव, मग तीही तुझ्यासारखी रंगीत दिसेल. आईचे हे शब्द ऐकताच कृष्णाच्या चेहऱ्यावर खट्याळ हसी उमटले. त्यांच्या मनात लगेच एक खोडकर कल्पना आली. दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्ण आपल्या मित्रांसोबत बाहेर पडले. त्यांच्या हातात रंग आणि गुलाल होते. ते सगळे हसत खेळत राधेच्या घरी गेले. त्यावेळी राधा आणि इतर गोपी गावाबाहेर फुले गोळा करत होत्या. सगळ्या आनंदात गप्पा मारत होत्या. अचानक कृष्ण आणि त्यांचे मित्र तिथे आले आणि त्यांनी रंग उधळायला सुरुवात केली. अचानक सगळीकडे गुलाल आणि रंग उडू लागले. गोपी घाबरल्या आणि आश्चर्याने कृष्णाकडे पाहू लागल्या. राधा म्हणाली, कृष्णा, हे काय करत आहेस? कृष्ण हसत म्हणाले, तू खूप गोरी आहेस ना, म्हणून तुला रंग लावत आहे. हे ऐकून सगळ्या गोपी मोठ्याने हसू लागल्या. काही गोपी रागावल्या, पण काहींना हा खेळ खूप मजेशीर वाटला. थोड्याच वेळात राधा आणि गोपींनीही रंग घेतले आणि कृष्ण आणि त्यांच्या मित्रांवर उधळायला सुरुवात केली. सगळीकडे रंगांची उधळण झाली. हसणे, खेळणे आणि आनंदाचा आवाज संपूर्ण वृंदावनात पसरला. थोड्याच वेळात हा खेळ संपूर्ण गावात पसरला. गावातील इतर लोकही या रंगांच्या खेळात सामील झाले. सगळे एकमेकांवर रंग उधळू लागले. त्या दिवसापासून रंग खेळण्याची परंपरा सुरू झाली असे मानले जाते. लोकांनी हा आनंदाचा उत्सव दरवर्षी साजरा करायला सुरुवात केली. रंग म्हणजे आनंद, प्रेम आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. जीवनात अनेक प्रकारचे रंग असतात. कधी आनंदाचे, कधी दुःखाचे, कधी आशेचे आणि कधी प्रेमाचे. रंगपंचमीचा सण आपल्याला शिकवतो की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी आपण आनंदाने आणि प्रेमाने जगायला हवे. सर्व भेदभाव विसरून एकमेकांसोबत आनंद साजरा करणे हाच या सणाचा खरा संदेश आहे. फाल्गुन महिन्याचा काळ म्हणजे निसर्गात नवचैतन्य निर्माण होण्याचा काळ. हिवाळा हळूहळू संपत जातो आणि वसंत ऋतूची सुरुवात होते. झाडांना नवीन पालवी फुटते, बागांमध्ये विविध रंगांची फुले उमलतात आणि सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण होते. या काळात भारतात अनेक सुंदर आणि आनंददायी सण साजरे केले जातात. त्यापैकी एक अत्यंत आनंदाचा आणि रंगांनी भरलेला सण म्हणजे रंगपंचमी. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि भारतातील अनेक भागांमध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी गावोगावी ढोल ताशांचा गजर होतो. लोक नाचतात, गातात आणि रंगांमध्ये मस्ती करतात. रस्त्यांवर सर्वत्र रंगांची उधळण दिसते. लहान मुले पिचकारीने रंग उडवतात, तर मोठी माणसे एकमेकांना गुलाल लावून सणाचा आनंद घेतात. काही ठिकाणी तर मोठे मिरवणुकीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. या सगळ्या वातावरणामुळे सणाला एक वेगळीच रंगत येते. अशा प्रकारे कामदेवाच्या भस्म होण्यापासून त्याच्या अनंग रूपात पुनर्जन्मापर्यंत आणि देवतांच्या रंगोत्सवापर्यंतची ही कथा रंगपंचमीच्या परंपरेशी जोडलेली आहे. ही कथा आपल्याला सांगते की प्रेमाची शक्ती कधीच नष्ट होत नाही. ती रूप बदलते, पण सदैव जगात अस्तित्वात राहते.